आफ्टरनून गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, आज आहे वीक ऑफ, आज सुट्टी आहे. सो गाईज आरामात उठलो आणि आरामात उठल्यानंतर माहिती पडलं की लाईट नाही, आंघोळ पण नाही झाली. गाईज काय सांगू तुम्हाला, फक्त फ्रेश झालो आहे. आता आंघोळ नाही तर काय करायचं म्हटलं, पण काही नाही. गाईज नाश्ता वगैरे केला, त्यानंतर मग काही नाही विचार करत बसलो की ब्लॉग कधी चालू करू. फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती. मग त्यानंतर काही नाही गाईस, लाईट आली, जास्ती चार्जिंग झाली माझ्या फोनची. तसा ब्लॉग चालू केला, ब्लॉग चालू केला आणि तुमच्याशी बोलत आहे आता आम्ही. सो गाईस, काय बोलतात तुम्ही? कालचा ब्लॉग म्हटलं तर तुम्हाला कळलंच नसेल की काय कसा ब्लॉग काढलाय म्हणून. काल तर मला समजत नव्हतं गाईस, ब्लॉग कसा काढू, काय करू, आय डोंट नो, तेच समजत नव्हतं. कसा ऍडजस्ट वगैरे केलं आणि ब्लॉग करून टाकला. छोटाच ब्लॉग म्हणला 3 मिनिटाचा. आवडला असेल तर लाईक करा, नाही आवडला असेल तर माझं तोंड बघून लाईक करून टाका आणि कमेंट करून टाका. ते भांड्या असतात वगैरे. मी दोन्ही ऑफिसला गेली आहे, त्याला स्वयंपाक बनवला होता. डाळ चपाती वगैरे बनवली. तेच मग त्याचाच मग नाश्ता वगैरे केला आणि आता वाजले काही 3:30. आरामात उठलो पाहिजे. उठलं की कसं माहिती आहे, 12 वाजता. तर काय करायचं, लाईट नाही, काही नाही, म्हटलं काय करायचं. आरामात उठलो. आरामात उठता 1 वाजला. मग लाईट आली. मग असंच आवरत 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 काम करत करत आता वाजले 3:30. हे ब्लॉग आता चालू केला. काही नाही, काय करू म्हटलं टाइमपाससाठी. मग भांडे घासणं चालू केले मी. भांडे घासता घासता तुमच्याशी बोलत पण आहे मी. तर आपल्या दिवसाची सुरुवात इथून झाली. 3 वाजतापासून दिवसाची सुरुवात झाली आहे. सो गाईस, असा हे काय बोलतात तुम्ही, कसे आहात तुम्ही? फेब्रुवारी महिना संपायला आलाय गाईस आणि आजची तारीख आहे 18 फेब्रुवारी. 18 फेब्रुवारी आहे. उद्याची आहे 19 फेब्रुवारी. उद्या काय माहितीये तुम्हाला गाईस? काहीतरी आहे उद्या, शिवजयंती आहे गाईस. सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये हॅपी शिवजयंती. शिवजयंतीला एवढा माहोल राहायचा काहीच वर्धेमध्ये. फक्त वगैरे ढोल वगैरे पुण्यामध्ये पण असणार, पण काय मी ऑफिसमध्ये असणार, मला माहिती नाही कसं राहणार. बट खूप मी स्टेटस वगैरे बघितले आहे, रील्स बघितले. शिवजयंतीसाठी भारी माहोल असतो पुण्यामध्ये. शनिवार वाड्यापाशी तर सेलच माहोल भारी. चला गाईस, भांडे घासतो मी, तुमच्याशी बोलतो नंतर, थोड्या वेळानंतर. तुम्हाला तर माहितीच असेल गाईस, सुट्टीच्या दिवशी मी काय करतो. जे आहे माझे कपडे ते बरोबर असे उचलतो आणि अशा ठेवून देतो गाईस. मी माझा कपाट आवरतो. माझं डेली काम आहे वीक ऑफच्या दिवशीचं कपडे आवरून ठेवायचं. तुम्हाला तर माहितीच असेल, मी परत सांगत आहे तुम्हाला. गाईस, पिण्याचं पाणी संपलं होतं, पाणी घ्यायसाठी आलो आहे. कॉईन टाकला आहे, येणार आता पाणी. पाणी संपलं होतं गाईस, पाणी भरून घेतो. आता बाहेर निघलो आहे गाईस मी दिवसभरापासून. आणि गाडी पण धुवायची होती, पण धुणं झालंच नाही गाईस. हे बघा कशी झाली आहे गाईस. बघतो आता नेक्स्ट संडे वगैरे धुवून टाकतो हिला, स्कूटीला. गाईस आता मी एक काम करणार आहे. एक काम म्हणजे माझं बूट वॉश वगैरे करतो गाईस. बघा, हा फॉर्मल एक शूज मला वॉश करायचं आहे. हे 2 तर माझे रेग्युलर आहे आणि एक चप्पल. सो ते मी वॉश करून घेतो. रोहित यायचा पण टाईम झाला आहे यायचा. सो लवकरात लवकर वॉश करतो आणि मग काही नाही गाईस, आंघोळ करतो. आंघोळ नाही केल्या दिवसभरापासून. तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही वीक ऑफच्या दिवशी काय काय करतात काम. सो हे गाईस, फ्रेश वगैरे झालो आहे मी आणि रोहिणी आली आहे. आम्ही गाणे वगैरे लावले आहे, गाणे ऐकत आहे आता. तिला सकाळी बरं वाटत नव्हतं, आता बरं वाटते का रे? होय, बरं वाटते. सो हे गाईस, आता जेवण करतो आहे आम्ही. आईनं वरण, चपाती, लोणचं आहे आणि स्वास्टिक आहे. सो आम्ही जेवण करतो आहे आणि आम्ही विनायक मालीचं लावले आहे गाईस, कॉमेडी व्हिडिओ. सो जेवतो गाईस आता आम्ही. गाईस जेवण वगैरे झालं आहे, विनायक मालीचे कॉमेडी व्हिडिओ बघत होतो. सो गाईस आजचा ब्लॉग असा होता. ताई झोपली आहे, तिला बरं वाटत नव्हतं सकाळी. आता बरं वाटतं आहे, ती झोपली आहे. आता मी पण झोपतो गाईस, उद्या ऑफिसला उठायचं आणि आज लवकर झोपतो गाईस. 10:30 वाजले. सो झोपतो. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. सो गाईज गुड नाईट अँड बाय बाय.